पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कर्नाळा अभयारण्यात प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेले लोखंडी पत्रे, नॉईज बॅरियर चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. एजाज अहमद मोमीन आलम शेख वय 26 राहणार कोन मूळ उत्तर प्रदेश, रोज अली मुस्ताक खान वय 22 राहणार पळसपे, रईस सलारू खान वय 37 राहणार पळसपे या तिघांना पोलिसांनी कोनगाव परिसरातून ताब्यात घेतले. माकड आणि इतर प्राणी रस्त्यावर येऊ नये म्हणून या प्राण्यांच्या संरक्षणासाठी कर्नाळा अभयारण्य परिसरात उंच लोखंडी पत्रे बॉक्स लावण्यात आलेले आहेत. 27 मार्चच्या रात्री 2च्या सुमारास कर्नाळा अभयारण्य येथे प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेले लोखंडी पत्रे चोरून ते पळवून नेताना लोखंडी बॉक्सने भरलेला टेम्पो MS46 BM 0474 जागृत वाहन चालकांनी पकडला. यावेळी चोर जंगलातील दाट अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळून गेले होते. याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी हा टेम्पो ताब्यात घेतला. चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील 3ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना नोटीस देण्यात आली आहे. आरोपी भंगार वेचणारे आणि भंगार विक्रेते असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.